मी अल्लाउद्दीन शेख राष्ट्र सेवा दलाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो, संविधान प्रचारक म्हणून काम करतो. त्याबरोबरच मिशन माणुसकी ही आमची एक सामाजिक संस्था आहे. पनवेलमध्ये आम्ही महिलांसाठी काम करतो. ज्या पद्धतीने हाथरसची घटना घडली ती अत्यंत गंभीर आहे आणि दिवसेंदिवस आपण बघतो की या सरकारच्या काळामध्ये वंचित घटकावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतो. मग वंचित घटक म्हणजे आदिवासी असतील, दलित असतील, महिला असतील, मुलं असतील. ही जी गंभीर घटना आहे ती अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर हाथरसच्या घटनेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की तिथले पोलीस कमिशनर जे आहेत त्यांना निलंबित केलंय, परंतु तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे. कारण ही जी कृती आहे, जे काही घडलंय, रात्री पोलिसांनी त्या मुलीचा जो मृतदेह जाळला, कारण त्यांना पुरावे नष्ट करायचे आणि हे सरकार पुरावे नष्ट करून कुणालाही न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आहे. त्याबद्दल सगळ्या लोकांनी आता एकत्र येऊन बोललं पाहिजे. आपल्या पनवेलमधल्या सगळ्या सामाजिक संस्था संघटना एकत्र आल्यात. मी त्यांचं खरं अभिनंदन करतो की या प्रश्नावरती आपण सगळेजण एकत्र आलोय आणि याच्या पुढे सुद्धा आपण आता ही फक्त बोलण्याची लढाई राहिलेली नाही, रस्त्यावर उतरून आपल्याला ही लढाई लढायला लागणार आहे. तर मी सगळ्याला आपल्याला आवाहन करतो या निमित्तानं की आपण रस्त्यावरती उतरून ही लढाई लढूया आणि जोपर्यंत या मनीषाला न्याय मिळत नाही, अनेक महिलांवरती अन्याय झालेली, या सगळ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसून राहणार नाही. हा खरा संकल्प आणि ही त्यांना श्रद्धांजली असेल. धन्यवाद.